चीन सर्व गोष्टी योजनापूर्वक करतो हे अगोदरच सांगितले आहे. तैवानवर 2027पर्यंत कब्जा करणार हे चीनने फार पूर्वीच जाहीर केले आहे व ती वेळ आता जवळ आलेली आहे. चीनने भारतावरील आक्रमणाचे वर्ष जाहीर केलेले नाही, तसेच भारतावर आक्रमणाचा विचार असल्याचेही कधी दर्शवलेले नाही. पण भारतावर आक्रमण करण्याच्या योजनेची पद्धतशीरपणे कशी तयारी करत आहे हे मागील काही सत्रात सांगितलेले आहेच. माजी संरक्षण मंत्री दिवंगत माननीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे 1962 सालचे युद्ध आपण हारलो ते लष्करी सामर्थ्यातील तफावतीमुळे नाही, तर चीनच्या मैत्रीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्यातील तफावत अक्षरशः प्रचंड आहे. भारत सरकार नाव पाकिस्तानचे घेत असले तरी संरक्षण सिद्धता वाढवण्याची केंद्र सरकारची जी धावपळ चालू आहे ती चीनला डोळ्यासमोर ठेवूनच चाललेली आहे हे स्पष्टपणे जाणवते. तरीही चीन ज्यावेळी भारतावर आक्रमण करील तेव्हा काय होईल ते पुढील सत्रात पाहू. जय हिंद.